गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅथमॅटिक्स ही सिरीज चालू केलेली आहे आणि याची विशेषता अशी आहे की पोलीस भरती आणि इतर ज्या काही सर्वच स्पर्धा परीक्षा होतात त्यांच्यासाठी अत्यंत आवश्यक असा हा भाग आहे. या भागावरील जी काही आपण प्रॅक्टिस घेत आहोत ती तुम्ही काळजीपूर्वक करा. व्यवस्थितपणे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सर्व पॉईंट्स नोट डाऊन करत चला. तुम्हाला डिटेल्स असं मी तुम्हाला शिकवत आहे. तर आजचे जे प्रॅक्टिस आहे आपली या प्रॅक्टिस सेशनमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे गणिताचे उदाहरण घेत आहोत. तर आजचं पहिलं उदाहरण जे आहे तर ते आहे बघा, 12 मजूर. फर्स्ट एक्झाम्पल, 12 मजूर 30 मुला एवढे काम करतात. 12 मजूर 30 मुला एवढे काम करतात. तर 25 मुला एवढे काम करण्यास किती मजूर लागतील? 12 मजूर 30 मुला एवढे काम करतात. 12 मजूर किती मुला एवढे काम करतात? तर हे 30 मुला एवढे काम करतात. तर 25 मुला एवढे काम करण्यास किती मजूर लागतील? तर याचं आपल्याला ह्या मजुरांची संख्या काढायची आपल्याला, की जर समजा 25 मुलं काम करत असतील तर त्यावेळेस किती मजूर लागतील. ज्यावेळेस 12 मजूर असतात तर ते किती काम करतात? 30 मुला एवढे काम करतात. तर मग 25 मुला एवढे किती लागतील मजूर? तर ते आपल्याला संख्या काढायची. तर असा प्रश्न विचारला जातो आणि त्याच्या खाली 4 पर्याय दिलेले जातात. तर पहिला पर्याय जे आहे तर तो आहे बघा 8, नंबर 2 10, नंबर 3 12 आणि नंबर 4 15. तर ही आपल्याला ह्या 4 पर्यायापैकी जी योग्य संख्या आहे ती आपण कॅल्क्युलेशनच्या नंतर काढूया. तर त्याचं स्पष्टीकरण बघा आपण आता. ही उत्तर आपण कसं काढतो. तर मुलांची संख्या किती दिलेली आहे? 30 मुले. 30 मुले बरोबर किती येतील? ते 12 मजूर. 30 मुले जर असतील तर 12 मजूर लागतात. म्हणून 30 मुले बरोबर 12 मजूर. 30 मुलांचं काम काय करतात? हे 12 मजूर काम पूर्ण करतात. तीस मुले आणि 12 मजूर म्हणून म्हणून 5 मुले. जर 5 मुलांची किती येईल? 5 सख 30. तर 5 मुले बरोबर किती मजूर येतील? 5 मुले बरोबर ही 2 मजुराबरोबर येतील. 2 मजूर. तर 5चा जे भाग आहे तर ते किती काम करतील? ते 2 मजूर आहेत का काम करतात. 2 मजूर काम करतात. 5 मुलं जेवढे काम करतात, 5 मुले जेवढं काम करतात तेवढेच काम 2 मजूर करतात. म्हणून तर त्याने काय इथं विचारलेलं आहे? 5 मुलाबरोबर 2 मजूर.
म्हणून मग आता 25 बरोबर किती येईल तुम्ही बरं? 25 जर मजूर असतील तर किती येईल? 5 5 25, म्हणजेच किती येईल इथं? 10 मजूर येतील. 10 मजूर. मग 10 हा पर्याय कोणता आहे आपला? तर 2 नंबरचा पर्याय आहे. आलं लक्षात हे? तर या पद्धतीनं हे गणित सोडवायचं होतं आपल्याला. आता दुसरं उदाहरण बघा. बारा भोवऱ्याची किंमत 12 भोवऱ्याची किंमत 60 रुपये आहे. 60 रुपये आहे. 12 भोवऱ्याची किंमत किती दिलेली आहे? 60 रुपये दिलेली आहे. तर अशा 17 भोवऱ्याची किंमत किती? तर अशाच 17 भोवऱ्याची किंमत किती? 12 भोवऱ्याची किंमत आपल्याला इथं दिलेली आहे आणि आपल्याला किती भोवऱ्याची किंमत सांगितलेली आहे? 17 भोवऱ्याची आपल्याला किंमत काढायची आहे. तर मग 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. नंबर 1 58, नंबर 2 75, नंबर 3 85 आणि नंबर 4 57. तर ही चारीपैकी एक आपलं आन्सर आहे. तर हे आन्सर आपल्याला काढायचं आहे. किती भोवऱ्याची किंमत दिलेली इथं? इथं फक्त 12 भोवऱ्याची किंमत 60 रुपये दिलेली आहे. यासाठी काय करावं लागेल मग आपल्याला? एका भोवऱ्याची किंमत काढावं लागेल आपल्याला. आपल्याला भोवऱ्याची किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 17 भोवऱ्याची किंमत आपल्याला काढायची. 60 भागिले 12 भोवऱ्याची किंमत. 12 1 12, 12 पंचे 60, 17 1 17 17 24 17 3 17 5 85. तर किती येईल उत्तर आपलं? हे 3 नंबरचं उत्तर येईल. तर 12 भोवऱ्याची किंमत 60 रुपये. तर 17 भोवऱ्याची किंमत किती? 85 रुपये. म्हणून पर्याय क्रमांक 3 ही आपलं करेक्ट उत्तर आहे. आता तिसरं उदाहरण घ्या. पहिलं आणि दुसरं तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता आपण तिसरं उदाहरणाकडे बघू. 7 मीटर लांबीच्या दोरीचे 7 मीटर लांबीच्या दोरीचे 7 मीटर लांबीच्या दोरीचे समान लांबीचे 35 तुकडे केले आहेत. 35 तुकडे केले आहेत. किती तुकडे केले? 35 तुकडे केले आहेत. तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती?
7 मीटर लांबीच्या दोरीचे समान लांबीचे 35 तुकडे केले आहेत, तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? तर ह्या एक दोरी दिलेली आहे आणि त्या दोरीची कितीची लांबीची दोरी आहे ती 7 मीटरची आणि तिचे किती तुकडे केले आहेत? 35 तुकडे केले आहेत. तर 35 तुकडे केलेत तर आपल्याला काय करायचं त्यासाठी? तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती ही आपल्याला विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये त्यांनी 4 पर्याय दिलेले आहेत. नंबर 1 0.02, नंबर 2 0.12, नंबर 3 0.2 आणि नंबर 4 2.0. तर हे 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पर्यायापैकी आपल्याला करेक्ट असा पर्याय शोधायचा आहे. तर मग ही 7 मीटर लांबी दिली आहे. 7 मीटर लांबीची किती करायची आपल्याला तुकडे? 35 करायचे आहेत. तर मग आपल्याला काय करावं लागेल त्यासाठी? ह्या 7चे 35 तुकडे करावे लागतील आपल्याला. 7 मीटर लांबीचे 35 हे सर्व प्रमाण कोणते दिले? मीटरमध्ये दिलेलं आहे. तर मग आपल्याला ह्या 35नं काय करावं लागेल आपल्याला? ह्या 7ला भागावं लागेल. म्हणजे मग कसं करावं लागणार आपल्याला त्याच्यातलं? आपल्या जुन्या पद्धतीप्रमाणे आपण असं करायचं 35/7 असं करायचं. तर मग आता 35चा पाढा 7 येईपर्यंत म्हणायचा. तर आपल्याला असं म्हणता येतो का? नाही. तर मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? इथं एक 0 द्यावं लागेल आणि त्यानंतर एक दशांश द्यावं लागेल आणि इथं एक 0 घ्यावं लागेल. मग आपल्याला काय करता येईल आता? 35 दोन्ही 70. 35 दोन्ही 70. मग 70 0तून 0 गेला, 7तून 7 गेले, 0. तर मग किती आलं? 0.2. 0.2 हे उत्तर आपल्याला आले आहे. 0.2. तर पर्याय क्रमांक किती आहे आपला? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलेले आहे. तर 35 समान तुकडे जर केले, समजा 7 मीटर लांबीच्या दोरीचे समान लांबीचे 35 तुकडे केले तर प्रत्येक तुकडा किती मीटरचा व्हायला आहे? 0.2 हे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर ही तुम्ही या पद्धतीनेही उत्तरं काढा. आणखी एक उदाहरण घेऊ आपण. तीन मीटर गुणिले 10 सेंटीमीटर बरोबर किती चौरस मीटर? किती चौरस मीटर? किती चौरस सेंटीमीटर? चौरस सेंटीमीटर विचार, सेंटीमीटर. तर आपल्याला हा गुणाकार दिलेला आहे. साधा आणि सोपा गुणाकार आहे. फक्त याचे प्रमाण जे असतात तर ते प्रमाणामध्ये आपल्याला घ्यावे लागतात. हे मीटर आहेत तर हे मीटरचं आपल्याला कशामध्ये रूपांतर करावं लागेल? सेंटीमीटर करावं लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला याचा गुणाकार करावा लागेल. तर एक मीटर कितीचा होत असतो? 1 मीटर हा 100 सेंटीमीटरचा होत असतो. मग इथं किती दिलेले आहेत? 3 मीटर दिलेले आहेत. मग 3चे किती सेंटीमीटर होतील? 300 सेंटीमीटर होतील आणि मग त्याला कितीने गुणावं लागेल आपल्याला? 10ने गुणावं लागेल. मग आपल्याला याचं चौरस सेंटीमीटर मिळून जातील. तर या 4 पर्याय जे दिलेले त्याचे उत्तरं, तर या अगोदर पर्याय लिहून घ्या. 300 मीटर
मीटर, 300 सेंटीमीटर, सेंटीमीटरमध्ये विचारलं ना आपल्याला, 300 सेमी. नंबर 2 3000. नंबर 3 3300, 3300. नंबर 4 3100. तर ह्या 4 पर्यायापैकी आपल्याला एक पर्याय शोधायचा आहे. म्हणजेच 1 मीटर हे प्रमाण लक्षात ठेवा. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. तर ह्या प्रमाणाप्रमाणे 3 गुणिले 100 म्हणजे किती होतील? हे 300 सेमी म्हणजे सेंटीमीटर. तर मग आता आपल्याला काय करायचं सांगितलं त्यांनी? आता हे 300 गुणिले किती करावं लागतील आपल्याला? 10 सांगितलं त्यांनी, बरोबर किती? तर मग आता 300 जर आपण 300ला 10 गुणल्याच्यानंतर 10 शून्य 0, 10 शून्य 0, 10 त्रिक 30. मग 3000 काय होतील? हे सेंटीमीटर. 3000 सेंटीमीटर हे आपलं उत्तर आलेलं आहे. 3000 मग कोणतं आहे? पर्याय क्रमांक 2. तर अशा पद्धतीने आपला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलेलं आहे. हे सर्व गणित तुमच्या लक्षात आलेले आहेत. याची चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना, जे काही नातेवाईक आहेत त्यांना तुम्ही शेअर करा. आणि ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करायला बिलकुल विसरू नका. सुरुवातीला व्हिडिओ तुम्ही स्टार्ट केला की तुम्ही लाईक करा. लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला काय होतं? सर्व बाकीचे जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्हाला मिळून जातात. आणि किती विद्यार्थ्यांनी बघितलं, किती जणांना आवडला हे सुद्धा मला लक्षात येऊन जातं. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तशी कमेंट लिहू शकता. थँक्स फॉर वॉचिंग.